जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो तानाशाही नहीं चलेगी हिटलरशाही नहीं चलेगी मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान। दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं। 20 दिवस जवळजवळ होत आलेले आहेत। त्यांची मागणी होती की शिक्षण क्षेत्रामध्ये जे घोटाळे चाललेले आहेत, नीट सारखे पेपर फुटी होत आहेत, सीबीएसई सारखे पेपर फुटी होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि प्रोफेशनली या शिक्षणाच्या माध्यमातून जे काही पुढे समाजसेवा करणारे किंवा प्रोफेशनल लोक तयार होणारे विद्यार्थी आहेत याचं नुकसान होत आहे। यासाठी म्हणून जो काही घोटाळा चालला आहे त्याची नैतिक जबाबदारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण घोषित केलं होतं आणि जवळजवळ 20 दिवस झाले। या उपोषणाकडे सरकारनं डुंकूनही पाहिलेलं नाही, सरकारने आपले प्रतिनिधी पाठवले नाहीत। उलट हे आंदोलन कशा पद्धतीनं चिरडून टाकलं जाईल हा प्रयत्न केला गेला आणि आज सोनम वांगचुक यांना जबरदस्ती त्या ठिकाणी उचलून घेऊन गेले आणि त्यांच्यावरती पुढील उपचार चालू आहेत। म्हणजेच हे आंदोलन चिरडलेलं आहे, हो उपोषण चिरडलेलं आहे। सरकारला दिसत असून आंधळ्यासारखं वागतंय, सरकारला ऐकू येत असून भैऱ्यासारखं वागतंय। लोकांचा आक्रोश, जनतेचा आक्रोश, विद्यार्थ्यांचा आक्रोश, उपोषणकर्त्याचा, आंदोलनकर्त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचत असून देखील सरकार त्यावर प्रतिक्रिया देत नाही। सरकार मूक आहे, सरकार आंधळ आहे, सरकार बहिरा आहे असं म्हणण्याची परिस्थिती सरकारने निर्माण केलेली आहे। खरंच लोकशाही मार्गाने सरकार वागतंय का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सरकार लोकशाही मार्गाने वागत नाही, सरकार हुकुमशाही मार्गाने वागतंय। भारतीय संविधानाला अनुसरून लोकशाही मार्गाने केलेले आंदोलन, उपोषण सरकार जर अशी दडपशाही करून जर का दडपून टाकत असेल तर जनतेचा आवाज कुठे आहे? जनतेचे प्रश्न कुणासमोर मांडायचे? जनतेने काय करायचं? विद्यार्थ्यांनी काय करायचं? सामान्य नागरिकांनी काय करायचं? आज सामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय। ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचं उपोषण जर असं चिरडून टाकलेलं असेल तर पुढे लोकशाही, लोकतंत्र आणि भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होणार हे या सरकारचे संकेत आहे। सामान्य नागरिक म्हणून जर का या आंदोलन आपण सपोर्ट करत नसू, सामान्य नागरिक म्हणून जर का आपला आवाज दाबला जात असेल तर पुढे भविष्यामध्ये लोकतंत्र, लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे। आपण सामान्य माणसा आवाज जर का करत नसू तर आपण आपल्या पायावर दगड मारून घेणार हे नक्की। केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांचं उपोषण आंदोलन पूर्णपणे चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न केला गेला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सरकारच्या या दडपशाही कृत्याच्या विरोधात जोरदार निदर्शनं करून, जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे। नेमकं आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया। नीट व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जो पेपर फुटीचा प्रकार आपल्या देशामध्ये घडला, हा विषय जो आहे जवळपास 22 ते 25 लाख विद्यार्थ्यांच्या संबंधित हा प्रश्न होता। अत्यंत शिक्षण क्षेत्रामधला गंभीर प्रश्न देश पातळीवर चर्चेला आला। या सगळ्या प्रकरणामधनं जवळपास 22 ते 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि या विषयाच्या संदर्भात ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षण तज्ज्ञ आणि जागतिक स्तरावरती ज्यांचं नाव आहे असे सोनम वांगचुक 28 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले। कॉकरोच पार्टीच्या माध्यमातून जंतर मंतर दिल्ली संसदेच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाचा 21वा दिवस आहे आणि आज सकाळी पहाटे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या सर्व आंदोलनकर्त्यांना, विशेषतः ज्यांचं 21 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे अशा उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना अतिशय अमानुष पद्धतीने त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा घुसवून डॉक्टरच्या वेशात पोलीस साईडनी पडदे लावले, त्यांना धक्काबुक्की झाली आणि त्यांना त्या ठिकाणाहून अमानुषपणे उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। त्यांच्या जीविताला देखील धोका आहे। हे इतके घाणेरड्या हृदयाची लोक आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने, उपोषण मार्गाने, त्याचप्रमाणे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांच्या क्रांतीच्या
त्या दोन्ही मार्गाने झाला. मात्र महात्मा गांधी उपोषण करत असताना परदेशी असणारे ब्रिटिश ते देखील त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ते आंदोलन सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण ब्रिटिशांपेक्षाही पाषाण हृदय असणारं नरेंद्र मोदी सरकार या ठिकाणी 21 दिवस झालेले असताना देखील कुठलीही चर्चा करत नाही. आंदोलनकर्त्यांची कुठली चर्चा करत नाही, विद्यार्थ्यांची कुठली चर्चा करत नाही. काय त्यांची मागणी होती की शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांचा राजीनामा घेतला जावा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात यावी. या देशामध्ये शिक्षणाचं आणि आरोग्याचं जे धोरण आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकावं, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच जागावं, त्यांनी त्याच्यावरती उपचार करून घ्यावं, अशा प्रकारचं धोरण राबवणारं सरकार केंद्रात राज्यात सत्तेवर आहे. म्हणून अशा प्रकारे जवळपास 20, 22, 25 लाख विद्यार्थ्यांच्या संबंधित हा विषय असताना त्या ठिकाणी काही हजार लोक फक्त उपस्थित होतात. या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांच्या संबंधितला हा विषय आहे. भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रांतातल्या विद्यार्थ्यांच्या संबंधित हा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक, आई वडील, त्यांचे कुटुंबीय आणि सगळे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे मागच्या 20 दिवसामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला हवं होतं. सोनम वांगचुक आणि विद्यार्थी जे आंदोलन दिल्लीत जंतर मंतरवर करतायत त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. भले दिल्लीमध्ये जाऊन देता आला नाही तर किमान आपापल्या भागामध्ये अशा प्रकारचा निषेध करून पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र तो पाठिंबा मिळत नाही. एक तर संवेदनहीन, संवेदनशून्य सरकार आहे, त्याच पद्धतीने बहुसंख्य जनता देखील संवेदनशील झाली का काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर पडतोय. या मुद्द्याला धरून काही माध्यम, विशेषतः काही माध्यम त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रकार माध्यमाकडून होतोय. माध्यम सोनम वांगचुक कसे चुकीचे आहेत आणि त्यांना भेटणारे लोक कसे दोषदुरू आहेत अशी मेन स्ट्रीम मधली माध्यम सांगत असल्यामुळं सामान्य माणसावर काहीतरी परिणाम होऊन तिथपर्यंत पोहोचू शकले किंवा पाठिंबा द्यायला तजावत नाहीत. कसं आहे की सोनम वांगचुक आणि यांच्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते ज्यावेळी अशा प्रकारचं काम करायला जातील त्यावेळी हे सरकार, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जो यांच्या गैरकारभाराच्या विरोधात बोलेल त्याला कशा प्रकारे ते देशद्रोही आहेत, नक्सलाइट मुवमेंटचे लोक आहेत, विदेशी फंड घेणारे लोक आहेत असं म्हणून त्याला बदनाम करायचं. एक तर त्यांना आपल्याकडे ओढायचं किंवा त्यांना बदनाम करायचं, हे त्यांची अतिशय प्रशिक्षित अशा प्रकारची यंत्रणा राबवून ते काम करतात. राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी घोटाळा झालेला आपण आता ऐकलेला आहे. त्या घोटाळ्याबद्दल बोललं की रामद्रोही म्हणायचं आणि सरकारच्या विरोधात बोललं तर देशद्रोही म्हणायचं. अशा प्रकारच्या नीतीचा वापर करून अशा लोकांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करायचे, अपप्रचार करायचा, त्या आंदोलनात ती हवा काढून घ्यायची, त्या आंदोलनाला लोकांनी पाठिंबा अधिकचा देऊ नये अशा प्रकारचा प्रसार आणि प्रचार करायचा. अशा नीतीचा वापर केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार वारंवार करणार आहे. जनतेने प्रश्न कुठला आहे, पक्ष अनेक आहेत, संघटना अनेक आहेत, विचारधारा अनेक आहेत, विषय कुठला आहे आणि त्या विषयावरती आपण नेमकं काय केलं पाहिजे, त्यामध्ये पुढाकार घेणारा व्यक्ती कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या संघटनेचा आहे, कुठल्या विचारधारेचा आहे, हा विचार न करता तो प्रश्न आपल्या रोजच्या जगण्या मारण्याचा प्रतिक्रिया नोंदवायला शिकलं पाहिजे. निर्भीडपणे प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. अशा प्रकारे जर काम केलं तर आणि तरच आपल्या देशाला काहीतरी भवितव्य आहे, आपल्या विद्यार्थ्यांना भवितव्य आहे. अन्यथा पुढचा काळ खूप वाईट असेल अशा प्रकारची आमची भावना आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या या कृतीचा आज सकाळी ज्या पद्धतीने शांततेने अहिंसेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने सुरू असणाऱ्या आंदोलनाचा या ठिकाणी ज्या पद्धतीने ते मोडण्याचा प्रयत्न केला, हुकुमशाही प्रवृत्ती त्या ठिकाणी सरकारची दिसली, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. आणि अजूनही सरकारने या सोनम वांगचुक जे काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा या विषयाची गांभीर्याने सरकारने दखल घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, अशा प्रकारची आमची मागणी आहे. ज्या पद्धतीने सोनम वांगचुक सर यांचं आंदोलन आज चिरडलं गेलेलं आहे तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घालण्यात आलेलं आहे आणि लोकशाही यंत्रणेमध्ये जो संविधानिक अधिकार दिलेला आहे तो अधिकार या सरकारने हिरावून घेतलेला आहे. खरं तर सोनम वांगचुक सर हे कुठलीही राजकीय व्यक्ती नाहीये. त्यांनी फक्त या देशातील ज्या नीट सारख्या ज्या परीक्षा आहेत
त्या परीक्षांमध्ये जे घोटाळे झालेले आहेत त्या घोटाळ्यांची चौकशी करावी आणि जे तरुण आत्महत्या केलेल्या आहेत तर या सर्व घटनांसंदर्भात जबाबदारी निश्चित करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशा मागण्यांसाठी ते उपोषणाला लोकशाही पद्धतीने बसलेले होते. आणि त्यामुळे आम्ही आपणावतन संघटना व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देत आहोत. तर आमच्या सुद्धा त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा आहे आणि आम्ही सर्वजण मिळून त्यांच्यासाठी इथून पुढे सुद्धा जर काही करण्याची गरज भासली तर या शहरावरती मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करू एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. अशा या समाज उपयोगी आंदोलनामध्ये, शैक्षणिक आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा म्हणून पुढची आपली रणनीती काय असेल? या शहरामध्ये जे काही सामाजिक संस्था असतील, जे पक्ष असतील त्या पक्षांना एक मीटिंग कॉल करणे आणि स्थानिक पातळीवरती वार्ड स्तरावरती त्या वार्डमध्ये नागरिकांशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्यामध्ये प्रबोधन करणे आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे अशा पद्धतीची रणनीती आखावी लागणार. आजचं आंदोलन हे सर्वांना जग जाहीर आहे. प्रत्येकाच्या मोबाईलवरती क्लिप येते की जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी सोनम वांगचुक गेल्या 18 दिवसापासून आंदोलन करीत आहे. ही क्लिप सर्वांच्या मोबाईलवरती येते. आज मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक नागरिकाला असं आव्हान करतो, प्रत्येक तरुणांना, वयोवृद्धांना, प्रत्येकांना असं आव्हान करतो की जे सोनम वांगचुक 18 दिवसापासून जे आंदोलन करीत आहे त्या आंदोलनाला आज पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही 27 ते 28 लाख लोकसंख्या आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह्या आंदोलनाला अगदी मोजकी जे खरंच या मुलांच्या भविष्यासाठी जागणारी, असं मला वाटतं की मी आज खरंच दुःख व्यक्त करतो की हे आंदोलन खूप मोठं व्यापक स्वरूपात व्हायला पाहिजे नव्हतं. त्या पद्धतीचं हे व्यापक स्वरूपात आंदोलन झालेलं नाही. भविष्यामध्ये आज आपल्या पाल्याचा म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचा आणि त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते सगळं स्वप्न उराशी बाळगून आज सोनम वांगचुक त्या ठिकाणी 18 दिवस आंदोलन करीत आहे. जर त्यांच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर आज आपल्या मुलांचं भविष्य आणि आपल्या पालकांचं भविष्य अगदी धुळीत मिळेल आणि इथून पुढं असे मोठे आंदोलन भविष्यात घडणार नाही. हा फक्त धर्मेंद्र प्रधानचाच राजीनामा नाही तर प्रत्येक क्षेत्रात या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. तर माझं या लोकांना, पिंपरी चिंचवडकर आणि भारताच्या तमाम जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगलं आहे की जागे व्हा, वेळीच डोळे उघडा, बघा नीट काय चाललंय आणि हे आंदोलन मोठं करण्यासाठी आणि जे विद्यार्थी दिल्लीला आंदोलन करीत आहेत त्या विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी या आंदोलनाला मोठ्यात मोठी संख्या घेऊन या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा घ्यायलाच पाहिजे. तेव्हा आपल्या जनतेचा म्हणजे लोकशाहीचा विजय होईल असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळं हा न्याय मिळालाच पाहिजे आणि सोनम वांगचुक यांची प्रकृती चांगली राहो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा एकदा हे आपल्या सांगावं न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करतो की इथून पुढे जे इन्स्ट्रक्शन मिळेल या आंदोलनाबाबतीत तर हे आंदोलन मोठं करण्यासाठी आपण तत्पर राहावं, 100% प्रतिसाद द्यावा. अशा पद्धतीनं संबंध भारतीयांचा आणि भारतवासियांचा जर का आवाज दाबला जात असेल, विद्यार्थ्यांसाठी कोणी प्रश्न उपस्थित करत असेल आणि विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान म्हणून नैतिक जबाबदारी घ्यायला जर का सरकार बजावत नसेल किंवा सरकार जबाबदारी घेत नसेल आणि त्यांची जी मागणी आहे याच्या अगोदर देखील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं जोपर्यंत मंत्रिपद यांच्या मंत्रिपदाच्या अखत्यारीमध्येच हे मंत्री असतानाच अनेक पेपर फुटे झालेले आहेत तरी देखील ते एक चकार शब्द काढत नाहीत, ते नैतिक जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. तर नक्कीच हे भारतीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. अत्यंत गांभीर्याची बाब म्हणजे सरकारच्या दडपशाहीला बळी पडून सरकारचा आवाज म्हणून आणि सरकारची बाजू घेताना इथला मीडिया जेव्हा आपल्याला दिसतो अशा पद्धतीने एक बाजूच घेणारे माध्यम खऱ्या अर्थानं देशद्रोही आहेत असं म्हणायला वाव आहे. विद्यार्थ्यांची बाजू घेऊन, समाजाची बाजू घेऊन किंवा काही समस्या घेऊन आंदोलन करणं, उपोषण करणं किंवा निदर्शनं करणं आणि आपल्या समस्या मांडणं, आपला आक्रोश जनतेसमोर, प्रशासनासमोर आणि शासनासमोर मांडणं हा काय देशद्रोह आहे का? ही काही चुकी आहे का? लोकतांत्रिक देशामध्ये, लोकशाही देशामध्ये लोकांचे समस्या मांडणं आणि जे चुकीचं घडलंय ते जनतेच्या, सरकारच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणं ही जर का आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे किंवा आपला अधिकार आहे, हा अधिकार जर आपण व्यक्त करत असतो आणि हे अधिकार व्यक्त करत असताना जर का माध्यम चुकीच्या पद्धतीनं त्याचं वार्तांकन करून संभ्रम निर्माण करीत असतील किंवा एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होईल असं जर वार्तांकन करत असतील
तर ही खूपच गंभीर बाब आहे. सोनम वांगचुक हे भारतीय नाहीत का? सोनम वांगचुक यांना भेटायला जाणारे सेलिब्रिटी असतील, राजकीय पक्षाचे नेते असतील किंवा सामान्य लोक असतील, विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, ते जर आंदोलन स्थळी भेटायला जाऊन समर्थन देत असतील तर ते भारतीय नाहीत का? त्यांना थेट तुम्ही देशद्रोही म्हणून घोषित करता. ही कसली नैतिकता आहे? ही कसली पत्रकारिता आहे? हे कुठल्या पद्धतीचं तुम्ही वार्तांकन करताय? समाजामध्ये आणि देशामध्ये अराजकता निर्माण होईल असली परिस्थिती तुम्ही निर्माण करताय. याला जबाबदार देखील काही माध्यम आहेत. देशातल्या प्रत्येक माणसाला आपली समस्या मांडण्याचा अधिकार आहे. समाजाचं जर देशाचं जर का वाटोळ होत असेल तर व्यक्त होणं हा त्याचा अधिकार आहे, व्यक्त होऊ दिला पाहिजे. विशेषतः शासनाने, प्रशासनाने एखाद्याचं म्हणणं आंदोलन स्थळी जाऊन ऐकलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. परंतु केंद्र सरकार असो किंवा तिथलं राज्य सरकार असो, विशेषतः त्या ठिकाणी केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि केंद्र सरकार डायलॉग करत नाही. खूपच धोकेदायक आहे. मग केंद्र सरकार लोकशाही पद्धतीने वागतंय, लोकशाही पद्धतीने शासन आणि प्रशासन चालवतंय असं कसं म्हणता येऊ शकतं? केंद्र सरकारच्या मनात आहे तरी काय, हा प्रश्नचिन्ह आहे. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.